डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये आरोग्य विभागामध्ये विविध पदांची मोठी ॲड येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागामधील विविध पोस्टांची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. तर यानंतर आपण जे की पोस्टचा सिलेबस बघणार आहोत. जे काही टेक्निकल पोस्ट असतात आरोग्य विभागामध्ये, त्यामध्ये जसं की लॅब टेक्निशियन झालं, एक्सरे टेक्निशियन झालं, फार्मसी ऑफिसर झालं आणि स्टाफ नर्स झाले, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आज आपण घेणार आहोत एक्सरे टेक्निशियन किंवा एक्सरे सायंटिफिक ऑफिसर. तर आपल्याला माहीत आहे की जे काही विविध रोग असतात किंवा विविध जे आपल्या बॉडी फंक्शन करण्यात केले जातात, त्यामध्ये एक्सरे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. एक्सरे काढल्यावरच आपल्याला एखाद्या रोगाचं डायग्नोस केलं जातं. जसं की समजा आपल्याला जर TB झालेला असेल तर आपण छातीचा एक्सरे काढतो आणि त्याच्यानंतर आपण कन्फर्म करू शकतो की त्या माणसाला TB आहे का नाही. किंवा आपल्याला माहीत आहे आपण कोविड काळामध्ये पण आपण एक्सरेवरून, छातीच्या एक्सरेवरून आपण एक डायग्नोस टेस्ट करत होतो. त्यामुळे त्याचप्रमाणे जर एखादा अपघात झाला तर एखादं बोन फ्रॅक्चर आहे का नाही यासाठी सुद्धा आपण एक्सरेची टेस्ट करतो. आणि एक्सरे टेस्ट करण्यासाठी जी आरोग्य विभागामध्ये जी पोस्ट असते त्याच पोस्टला आपण म्हणतो एक्सरे सायंटिफिक ऑफिसर. मित्रांनो, प्रत्येक RH मध्ये किंवा एक हॉस्पिटलमध्ये एखादी पोस्ट असते, एक पोस्ट असते. आणि मोठं हॉस्पिटल असेल तर एक किंवा दोन पोस्ट ह्या एक्सरे सायंटिफिक ऑफिसरच्या असतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्सरेचा अभ्यासक्रम कोणकोणता असतो. तर नेक्स्ट, तर एक आरोग्य विभागामधील जे काही पदं असतात त्या पदाचा जो पॅटर्न असतो तो 20 प्रश्न हे आपले जनरल स्टडीजचे असतात GSचे, आणि 80 प्रश्न हे आपले टेक्निकलचे असतात. तर 20 प्रश्नांमध्ये आपल्याला माहीत आहे मराठीसाठी आपल्याला 5 प्रश्न विचारतात, इंग्रजीसाठी आपल्याला 5 प्रश्न विचारतात, गणित आणि बुद्धिमत्तासाठी 5 प्रश्न विचारतात, सामान्य ज्ञान यावर 5 प्रश्न विचारतात, आणि तांत्रिक प्रश्न जे असतात ते 80 प्रश्न आपल्याला विचारतात. असे एकूण हे 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नांचे एकूण 200 गुण कन्सिडर केले जातात. आणि ही जी पोस्ट आहे ही सुद्धा गट क मध्ये मोडल्या जाते. त्यामुळे ह्या गट क च्या पोस्टला कोणत्याही प्रकारची मुलाखतीचा प्रश्न येत नाही. मुलाखत या पोस्टसाठी नसते. आणि जर आपण एक्सरे या पदाचा पगार बघितला तर एक्सरे या पदाची सुद्धा स्टार्टिंग जवळजवळ 35,200 एवढा हा बेसिक पगार असतो. आणि एक्सरे या पोस्टसाठी पात्रता जर बघितली आपण, पात्रता तर एक साधारणतः BSc सायन्स ग्रॅज्युएट, आणि जर रेडिओलॉजी किंवा रेडिओलॉजी हा कोर्स झालेला असेल तर आपण या पदासाठी पात्र असू शकतो. त्याचप्रमाणे जर पॅरामेडिकल फील्डमध्ये जर आपला ग्रॅज्युएशन झाली असेल तरी सुद्धा आपण एक्सरे सायंटिफिक ऑफिसर या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतो. तर आपल्या पेपरमध्ये हे 2 पॅटर्न असतात. एक राहतो टेक्निकल सिलेबस आणि दुसरा राहतो नॉन टेक्निकल. तर आपल्याला माहिती आहे एक जनरल जो असतो, नॉन टेक्निकलचा जो सिलेबस असतो हा जवळपास सर्व पोस्टसाठी कॉमन असतो. म्हणजे तुम्हाला जर तुमची BSc झालेली असेल आणि आरोग्य विभागामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर आपल्याला नॉन टेक्निकल सिलेबस हा सर्वांना सारखाच असतो, आणि टेक्निकल सिलेबस हा आपल्या पोस्टनुसार चेंज होतो. तर आपण आज पाहणार आहोत एक्सरेमध्ये आपल्याला पहिला जो पॉईंट असतो आपल्या सिलेबसमधला तो राहतो रेडिओ फिजिक्स. याचा अर्थ काय होतो की फिजिक्समध्ये जे काही एक्सरे असतात, तर एक्सरे विषयी जी काही माहिती असती तो पॉईंट आपल्या ह्या सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. यामध्ये आपण पाहतो की प्रिन्सिपल्स रिलेटेड टू द एक्सरे, म्हणजे एक्सरे काय असतात, एक्सरेचा हे काय असतं, त्याचं मशीन्स कसं राहतं, त्यानंतर एक्सरेमध्ये कशा पद्धतीनं याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत C-आर्म याच्याबद्दल काय राहतं, C-आर्मचा सुद्धा याच्यामध्ये राहतो. त्यानंतर आपल्याला माहीत आहे आपण सर्वांनी
ऐकलेलं असेल की सिटी स्कॅन, डोक्याचा सिटी स्कॅन केला, याचा सिटी स्कॅन केला, त्याचा सिटी स्कॅन केला. तर या सिटी स्कॅन बद्दल आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न आपल्या सिलेबसमध्ये विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहित आहे सर्वात जास्त जी टेक्नॉलॉजी आज रेडिओलॉजीमध्ये उपलब्ध झालेली आहे ती म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजेस. आपण याला काय म्हणतो, मॅग्नेटिक MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजेस. यावर सुद्धा आपले आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा पॉइंट आहे मॅमोग्राफी. मॅमोग्राफीमध्ये सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये हा पॉइंट मेन्शन केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या सिलेबसमधला दुसरा पॉइंट आहे टाइप्स ऑफ मशीन्स. तर टाइप्स ऑफ मशीन्स म्हणजे की वेगवेगळ्या रेडिओलॉजीच्या टेक्निक कोणकोणत्या आहे, की जसं की एक्स-रे, त्यानंतर सिटी स्कॅन, त्यानंतर MRI. तर याच्यासाठी कोणकोणत्या मशीन्स वापरल्या जातात, हे टाइप्स ऑफ मशीन्स अँड देअर वर्किंग प्रिन्सिपल्स. म्हणजे कोणते वर्किंग प्रिन्सिपल्स आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आपण एक्स-रे काढतो तेव्हा आपला शरीराचे आपल्याला विविध भाग आपल्याला माहिती पाहिजे, की आपला ब्रेन, त्यानंतर आपली चेस्ट, त्यानंतर आपले हँड्स, त्यानंतर आपले लेग्स, याबद्दल जी आपली ॲनाटॉमी आहे आणि ॲनाटॉमी रिलेटेड फिजिओलॉजीचे काही प्रश्न असतात त्यावर सुद्धा आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न आपल्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये विचारण्यात येतात. मित्रांनो नेक्स्ट जे आहे ते आहे कॉन्ट्रॅक्ट डाईज. कॉन्ट्रॅक्ट डाईजमध्ये कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट डाईज असतात आणि त्यांचे हजार्ड्स कोणकोणते असतात. सर्वात पहिले डाईजमध्ये आपल्याला काय काय टाईप करायचं आहे, यूज करायचं आहे, त्यांचे युजेस. व्हॉट आर द युजेस ऑफ द डाईज. त्यानंतर आपल्याला इमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट एजंट, की जे कोणकोणते एजंट्स, कोणकोणते केमिकल एजंट्स यामध्ये यूज करतात त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो ते जे काही डाईज असतात ते ह्युमन बॉडीसाठी खूप हजार्ड असतात, त्यामुळे त्यांचं जे यूज करतो तेव्हा त्यांचं प्रपोर्शन हे खूप महत्त्वाचं असतं, त्यांचं पर्सेंटेज ते खूप महत्त्वाचं असतं. याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला विभागामध्ये प्रश्न विचारण्यात येतात. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो रेडिएशन हजार्ड्स. मित्रांनो एक्स-रे जेवढे चांगले आहे किंवा कोणतेही रेज जेवढे चांगले आहे तेवढे जास्त ते आपल्या बॉडीवर हजार्ड्स करू शकतात. ते दिस आर द कार्सिनोजेनिक एजंट. त्यामुळे त्यांचं हजार्ड्स कोणकोणते होतात आणि हजार्ड्स कमी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करावे लागतात याच्याचा रिलेटेड जे काही प्रश्न येतात ते राहतात रेडिएशन हजार्ड्स. त्यामध्ये पॉइंट्स आहे आपल्याला रेडिएशन प्रोटेक्शन्स अँड द प्रिकॉशनरी मेजर्स युजेस इन द रेडिओलॉजी. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे इमेजिंग सिस्टीम. इमेजिंग सिस्टीम म्हणजे की जी काही आपण एक्स-रे काढतो, एक्स-रे काढल्यानंतर आपण जी काही फिल्म बघतो तर त्या फिल्म कोणकोणत्या असतात, त्या फिल्मवर जी इमेज पाहतो आपण ती इमेज कशी तयार होते, त्यानंतर त्या इमेजचे वेगवेगळे प्रकार कसे असतात आणि त्या इमेजचं ॲनालिसिस कसं करायचं याबद्दलचे जे काही प्रश्न असतात त्याला आपण म्हणतो वर्किंग प्रिन्सिपल अँड हँडलिंग ऑफ द मेमोग्राफी, CR, डिजिटल रेडिओग्राफी अँड टॅक्स. ओके, हे सर्व पॉइंट्स आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. मित्रांनो अनेक अशा पोस्ट आहे की हा सर्व पॉइंटमध्ये कॉमन आहे, कारण की हॉस्पिटल म्हणल्यावर तिथं बायोलॉजिकल वेस्ट मॅनेजमेंट येणार आहे आणि बायोलॉजिकल वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक ॲक्ट आहे त्या कायद्याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे कोणतं पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ज्या बॅग ठेवलेल्या असतात ती लाल बॅग कोणती असते, पिवळी बॅग कोणती असते आणि ब्ल्यू बॅग कोणती असते, त्यामध्ये आपण इन्फेक्टेड मटेरियल कोणत्या बॅगमध्ये टाकायचं, त्यानंतर जे काही नॉन इन्फेक्टेड मटेरियल जे कोणतं असतं ते कोणत्या याच्यामध्ये टाकायचं आणि जे इन्फेक्शन होऊ शकत नाही ते मटेरियल कोणत्या बॅगमध्ये टाकायचं, याच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतात त्याला आपण म्हणतो सेफ डिस्पोजल अँड हँडलिंग ऑफ द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे आपल्याला तो आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर आहे इक्विपमेंट मेंटेनन्स.
जे काही आपले मशिनरी असतात एक्सरे किंवा रेडिओलॉजीच्या मशिनरी यांची जी किमती असतात त्या खूप महाग असतात, यांची जी पार्ट्स असतात ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. तेव्हा ते ज्या मशिनरी कशा पद्धतीने आपल्याला मेंटेन करावं लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो रेकॉर्ड किपिंग, आपण जेवढे काही पेशंटचं रेडिओलॉजी करतो त्या पेशंटच्या रिलेटेड रेकॉर्ड किपिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या असतात, रेकॉर्ड किपिंग कशा पद्धतीने करण्यात येतात, याबद्दलचा सिलेबसचा पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना एक्सरे किंवा दोज आर एलिजिबल, जे आपल्या या पदासाठी पात्र आहे त्या मित्रांना हा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी हे रिलेटेड पॉईंट सुद्धा करून घ्यावे. तर मित्रांनो, आरोग्य विभागाच्या भरतीसाठी आपल्या डायरेक्शन अकॅडमीमध्ये टेक्निकल पोस्ट आणि नॉन टेक्निकल पोस्टसाठी बॅच अवेलेबल आहे. नॉन टेक्निकलमध्ये सध्या चालू आहे. त्यामध्ये आपल्याला जी लाईव्ह बॅच चालू आहे ती मराठी इंग्रजी, मराठी गणित, बुद्धिमत्ता आणि या विषयांसाठी जी बॅच चालू आहे ती ऑनलाईन स्वरूपात सध्या उपलब्ध आहे. ज्या मित्रांना आरोग्य विभागामध्ये भरतीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ही बॅच जॉईन करावी. धन्यवाद.